नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुनर्रचित सेतू अभ्यास पूर्व चाचणी इयत्ता 10वी विषय इतिहास भूगोल. दोन्ही विषयाच्या प्रश्नपत्रिका आज आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इयत्ता 10वी विषय इतिहास भूगोल सर्व प्रश्नोत्तरे स्पष्टीकरणासहित. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. चला पाहूया पहिला प्रश्न काय आहे. प्रश्न पहिला, पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा. वर्णाक्षर चौकटीत लिहायचं आहे. तर पहिल्याचं उत्तर आहे क. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. तुम्ही चौकोनात फक्त क लिहायचं आहे. त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर आहे दृक्श्राव्य साधनामध्ये डॅश डॅश साधनाचा समावेश होत नाही, तर दूरदर्शन अ. त्यानंतर नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. राजीव गांधी. त्यानंतर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पर्यावरणाचा ऱ्हास. अशा पद्धतीने. त्यानंतर ब. पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून तुम्हाला खाली लिहायची आहे. तर पहिली जोडी आहे भौतिक साधन अभिलेख क. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये कोणती चुकीची जोडी पाहूया, ती आहे ड. खाली तुम्ही लिहून काढायची आहे. त्यानंतर प्रश्न 3 मधील चुकीची जोडी आहे क. डॉक्टर राजारामांना अवकाश संशोधन. अशा पद्धतीने. त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूया. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. संकल्पना चित्र पूर्ण करा. मिश्र अर्थव्यवस्थेचे भाग. त्यामध्ये आहे खाजगी क्षेत्र, त्याच्यामध्ये रिकामी जागा लिहिता येईल, सार्वजनिक क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. त्यानंतर खाली दिलेल्या भारतातील पंतप्रधानाचा कालखंडानुसार योग्य क्रम लावायचा आहे. तर तो योग्य क्रम असा असेल, पाहूया. राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी आणि एच.डी. देवेगौडा. अशा पद्धतीने हा क्रम लावून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामध्ये पहा समानतेचा हक्क, त्या रिकाम्या जागेमध्ये लिहा शोषणाविरुद्धचा हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. हे लिहून काढायचं आहे. त्यानंतर थोडक्यात टिपा लिहून काढायच्या आहेत, कोणत्याही 2. त्यामध्ये पहा जलप्रदूषण टीप. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता मी वाचून दाखवत नाही आहे. त्यानंतर वृत्तपत्राचे बदलते स्वरूप आणि इतिहासाची साधने. हे क्रमानेच टिपा तुम्हाला पाहाव्यास मिळतील. आता हे वृत्तपत्राचे बदलते स्वरूप, अशा प्रकारची ही टीप लिहून काढा. त्यानंतर इतिहासाचे साधने तुम्हाला 2 लिहिणे कंपल्सरी आहे, त्यासाठी 4 गुण आहेत. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पहिलं विधान अशा प्रकारे स्पष्ट करता येईल, तुम्ही लिहू शकता. मी वाचून दाखवत नाही. क्रमानेच तुम्हाला 4ही प्रश्न पाहायला मिळतील. तुम्हाला त्यापैकी 2 सोडवायचे आहेत.
त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत, ते सुद्धा 2. त्यामधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहून दिलेलं आहे. पहा, ते अशा प्रकारे लिहून काढा. प्रदेशवाद म्हणजे काय आणि ते सांगून त्याचा देशावर कोणता परिणाम होतो हे स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 4 आपण पाहणार आहोत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनजागृतीबाबत 6 घोषवाक्ये तयार करायची आहेत. तर ते 6 घोषवाक्ये आपण पाहूया. तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवणे कंपल्सरी आहे. त्यासाठी 6 गुण आहेत, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण आहेत. अशा प्रकारे ही घोषवाक्य तुम्ही लिहू शकता. सर्व प्रश्न झालेले आहेत. अशा प्रकारची इतिहासाची प्रश्नपत्रिका तुम्ही सोडून घ्या. त्यानंतर आता आपण पुढे भूगोलाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. पहा, विषय भूगोल. या विषयाची प्रश्नपत्रिका पाहूयात. पहिला प्रश्न काय आहे त्यामध्ये पहा, खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. रिकाम्या जागा पर्यायातून निवडायच्या आहेत. पहिली कर्क. त्यानंतर दुसरी आहे K2 हे शिखर काराकोरम या पर्वतरांगेत आहे. दुसरी ब जोडी ब रिकामी जागा आहे. त्यानंतर नंबर 3 ची रिकामी जागा समशीतोष्ण ही आहे. त्यानंतर क्रमांक 4 महाराष्ट्र व गुजरात या 2 राज्यात होणाऱ्या व्यापारास डॅश व्यापार असे म्हणतात. तर त्याला अंतर्गत व्यापार असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. प्रश्न दुसऱ्यामध्ये पहा, पहिलं विधान चूक, दुसरं बरोबर, तिसरं बरोबर आणि चौथं चूक अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न तिसरा, भौगोलिक कारणे लिहा. या दोन्ही प्रश्नाची कारणे अशा पद्धतीने तुम्ही वाचून लिहून काढा. तर मी वाचून दाखवत नाही आहे, तुम्ही पाहून वाचून लिहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. जगाच्या नकाशा आराखड्यात खालील घटक तुम्हाला दाखवायचे आहेत. त्यामध्ये कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त, आशिया खंड, दक्षिण अमेरिका खंड, आफ्रिका खंड हे अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. दक्षिण अमेरिका खंड, आफ्रिका खंड आणि आशिया खंड तिन्ही रेषा पहा, मकरवृत्त, विषुववृत्त आणि कर्कवृत्त अशा पद्धतीने तुम्हाला दाखवता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, नदी किनारी क्षेत्र भेटीची प्रश्नावली तयार करा. अशा पद्धतीने ही प्रश्नावली तयार करता येईल. यासाठी एकूण 3 गुण आहे. दोन्हीपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. अशा प्रकारे सर्व प्रश्न झालेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे ही चाचणी चांगल्या पद्धतीने सोडवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.